माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले आहे की आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरचे गुन्हेगार, पाहिजे आरोपी तसेच टवाळखोर यांच्यावर नियमितप्रमाणे कारवाई करणे। त्याप्रमाणे गुंडाविरोधी पथक नियमितपणे सराईत गुन्हेगारांवर कारवाई करत असते। याच दरम्यान आज दिनांक 11/6/2025 रोजी रात्री गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार विजय सूर्यवंशी व राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरचा गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे हा आडगाव परिसरात येणार असून त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आहे। ते अग्निशस्त्र तो कशासाठी आणला आहे किंवा काय करू शकतो अशी बातमी मिळाली। त्यानुसार आम्ही तात्काळ सदरची बातमी ही माननीय डीसीपी क्राईम सर प्रशांत बच्चाव सर व माननीय एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, कल्पेश जाधव व राजेश राठोड यांचे पथक बनवून तात्काळ आम्ही आडगाव परिसरामध्ये चावडी हॉटेल, डाळिंब मार्केट रोड, पवार चौक या ठिकाणी सापळा रचला असता पहाटे 7 वाजता रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे वय 34 वर्ष, राहणार फर्नांडिसवाडी, जय भवानी रोड, नाशिक हा आला। त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जिवंत कारतूस असा मुद्देमाल मिळाला। सदरच्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी सदरचे वेपन जवळ बाळगत असल्याचे सांगितले। आडगाव पोलीस ठाणे हद्दीत सदर इसमावर भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक।